तर इथे आता माझे पार्सल आले होते, तेच आणायला लागते मी. तर इथे मी बोंबील फ्राय करत ठेवले. आपला रवा आणि भाकरीचा पीठ लावला आहे आणि लसूण आताच टाकते. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आता सकाळी माझं सर्व घरातलं काम वगैरे आवरलेलं आहे. मला माहिती आहे माझं डेली आता लॉग येत नाही, पण आजपासून मी प्रयत्न करेन डेली लॉग टाकण्याचा. तर आज बघू शकता मी गावातून जाऊन आले आता मच्छी वगैरे घेऊन, ते तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्या अगोदर बाहेरचा वेदर बघा. मस्त मला लावलेलं आहे. आणि चला दाखवते आता तुम्हाला. घरात पण बघा असं नुसतं वाईट पावसाळी झालेली कपडे आता इथेच लावते वाळत. आणि काय काय आणली मच्छी हे तुम्हाला दाखवते मी. आणि काय काय आणखीन घेऊन आले ते पण बघा. तर आमच्या गावात असं इमर्जन्सीला सर्व काही मिळतं. कढीपत्ता वगैरे आणला आहे मी. आणि ही आहे मच्छी आपली. तर इथे बघा मी भाजी आणि सर्व काही म्हणजे आणलं आहे बघा. याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर आहे. आणि इथे मच्छी बघा काय काय आणले. शिंपल्या आणल्या, बोंबील आणि कोलबी आमच्या लागतेच सिनोसाठी. आणि इथे बघा ताईंनी आज पोळ्या बनवल्या आहेत, ती ठेवली इथे. तर चला आता ही मच्छी वगैरे साफ करते मी. आणि भाजी वगैरे ती फ्रीजमध्ये ठेवून देते धुवून. इथे आता कोलबी आणि बोंबील साफ करून झाले आणि ते शिंपले आहेत. तर हे आम्ही संध्याकाळला ठेवते आणि हे आता बनवते याचा रस्सा आणि हे फ्राय करते. तर इथे मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेत आणि मध्ये आता चिरा वगैरे पाडून घेते मी. जे जास्त काही मोठी साईज नव्हती, पण मीडियम आकाराचे होते बोंबील. पण ज्यांना करता येईल असं म्हणजे मधून फाडता येईल असं फाडलेत त्यांना.
तर बघा मी हेच करत आहे आता. तर आत्ता पुरते जेवढे लागतील तेवढे मी बोंबील इथे काढून ठेवलेत आणि हे बाकीचे राहिलेत ते संध्याकाळला ठेवते या डब्यामध्ये भरून. आणि बघू शकता मी कशा प्रकारे चिरून ठेवले. हे बघा अशा प्रकारे ठेवलेलं आहे. तर चला आता रेसिपीला सुरुवात करते. पाऊस बघू शकता किती जोरदार आलेला आहे. ते आता मच्छी वगैरे साफ केली. बोंबील मी मॅरिनेट करून ठेवते म्हणजे नंतर फ्राय करेन आणि कोलंबीचा रस्सा बनवेन. चला जेवणाला सुरुवात करते. तर मी इथे आता बोंबील मॅरिनेट करायला घेतलेत. तर चवीनुसार मीठ टाकलं आहे सुरुवातीला आणि आता हळद टाकते त्याच्यामध्ये. आणि हा आपला घरगुती आगरी कोळी मसाला तो टाकलेला आहे. तो पण तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही. तर इथे मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे मसाला. मी सध्या याच्यामध्ये लसूण किंवा काय आणखीन टाकला नाही आणि असं झाकण देऊन मी बाजूला मॅरिनेट करत ठेवलेलं आहे. तोपर्यंत आता इथे आपण कोळंबीचा रस्सा बनवायचा आहे. आपल्या पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे मी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीत बनवणार आहे. तर त्यासाठी मी आता इथे घेतलं आहे वांगा आणि बटाटा हा रश्यात टाकणार आहे. तर आणखीन भाजी पण चांगली होते म्हणजे शेंगा, शिरवला, घोसाला, दुधी हे पण कोलंबीमध्ये खूप छान लागतं. इवन भेंडासुद्धा छान लागतं याच्यामध्ये. पण मी सध्या आज बटाटा आणि वांगा घालणार आहे. पण एकदम अशी म्हणजे सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा. तर चला मी आता ही भाजी वगैरे कापून घेते पटापट. नंतर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी आता कोलंबी बनवायला घेते. त्याची कढई ठेवली गरम, लसूण ठेचून घेते मी. थोडासा हिंग टाकते मी तेलात. लसूण ठेचलेला. मी एकदम सिंपल पद्धतीने बनवते, जास्त काही करत नाही. रस्सा बनवायचा असला कोलंबीचा. एक मिरची टाकू आपण. इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. गरम पाणीचा पण याच्यात यूज करणार आहे. टोमॅटो टाकूया आपण. याला थोडा सॉफ्ट करून घेऊया आपण. टोमॅटो आता आपला सॉफ्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता हळद घालू 1 चम्मच. मसाला तुमच्या आवडीनुसार. चवीनुसार मीठ. आता याच्यामध्ये बघा आपण वांगा, बटाटा आणि कोलंबी. आता हा आपण जरा मसाल्यामध्ये शिजत ठेवायचा 2 मिनिटं. त्यामुळे मी फक्त बनवून ठेवते रस्सा आणि भात. भाकरी पण आहे, सकाळी टिफिनला बनवलेले त्यामुळे ते आहेत. चला आता 2 मिनिटांनी बघू. तर मस्त आता मसाला एकजीव झालेला आहे. त्यासाठी घालू आपण गरम पाणी. ते बटाटा आणि वांगा शिजायला पण पाणी लागेल थोडा. आणि रस्सा पण मस्त वाटते नंतर भातावर असा. मला थोडा जास्त पाणी वाटते. शिजते तोपर्यंत आपण जी बेसिनमध्ये भांडी झाली थोडीशी ती घासून घेतो.
असा उकळ आलेला आहे. बटाटा वगैरे शिजला की आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू. चिंच, बटाट शिजला आहे, चिंच टाकली याच्यात थोडी. आपला आता रस्सा रेडी. तर बघू शकता आपला कोलंबीचा रस्सा कसा झाला आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. ते राईस झालं आहे आणि ही बोंबील मी आता नंतरच फ्राय करेन. तर आता मी बरेच दिवस झाले व्लॉग नव्हती बनवत, कारण याच्यामागे पण कारण आहे. ते म्हणजे माझी घरात जरा थोडी साफसफाई चालू होती. तर कशी साफसफाई केली ते तुम्हाला दाखवते. चला. हा आमचा बेडरूम तुम्हाला माहितीच असेल. ते ड्रेसिंग टेबल कधीशी खराब झाला होता, तो मी पूर्ण क्लीन केला. बघू शकता. इथे फक्त मी ज्वेलरीज ठेवली, मेकअपचा इथे नाही ठेवला. फक्त इथे नेल पेंट वगैरे ठेवले ते, आणि स्किन केअरचा थोडासा ठेवला आहे. ज्वेलरीच आहे बाकी सगळी. ते मशीन्स ठेवले सगळ्या. इथे आणखी थोडी ज्वेलरी आहे, हेअर ज्वेलरी वगैरे ते सर्व आहे इथे. आणि एक नवीन गोष्ट म्हणजे इथे मी पर्सचा सेक्शन बनवलेला, तो कट करून मी आता इथे व्हॅनिटी बनवली. तर हे मी सध्या असेच बॉक्स ठेवलेले आहेत. मी आता ऑनलाईन मागवलेत बॉक्स, ते नंतर लावल्यावर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवेन मी. तर मी अशी छोटीशी व्हॅनिटी तयार केली. ते आपलं असंच थोडंसं साहित्य, टॉवेल वगैरे ठेवण्यासाठी ड्रॉवर ठेवले. आणि सर्व या पर्स याच्यातून मी काय खराब होत्या त्या काढल्या, त्याच्यामुळे एकत्र सर्व राहिल्या. त्यांना पिशवी वगैरे घालून ठेवलेली आहे, कारण पावसाचे पण दिवस आहेत, खराब नको व्हायला यासाठी. आता इझी मला इथून घेता येते. तर असा मस्त म्हणजे असा क्लटर फ्री पण केलेला आहे. हे ड्रावरमध्ये पण क्लटर खूप होता, ते पण काढलं आहे मी आता. आणि इथे फक्त बघा मोजक्याच वस्तू ठेवल्या आहेत, जी मी रात्री यूज करते त्या ठेवल्यात ह्या इथे. ते मशीनचं जे प्लेस वगैरे होते त्या आहेत शिवण्याच्या. ते चार्जर वगैरे त्या ठेवल्यात सगळ्या. इथे मेडिकलचा सगळा ठेवला आहे. आणि तिकडे पण तुम्हाला दाखवते. तर हा आमचा ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये सगळे वॉचेस आहेत. पुन्हा माझा ड्रॉवर, इथे सनग्लासेस आणि याच्यामध्ये वॉच आहेत सगळे. वॉचचे केस मला एक मागवायचे आणि अशाच ते थोड्या थोड्या गोष्टी काय ठेवल्यात. तर अशा प्रकारे मी थोडासा असा क्लटर कमी केलेला आहे. तर मस्त असं वाटते, म्हणजे एकदम घर पण मोकळा वाटते आणि सुटसुटीत पण वाटते. आवाज बघू शकता, काम चालू आहे, मला माहितीच आहे. इथे पण बघा सगळं लाईट लावते. एक मिनिट. ते व्यवस्थित रचलेलं आहे. बाकी जे यूज नाही करत वस्तू ते एकदम खाली. ते पण बघू शकता. या रूमची पण क्लिनिंग केली. शिवणी बघा काय केले ते करायचं आहे. ते आणखीन चार्जर्सच्या पिना काढायचे आहेत. इथे कामाचे वस्तू आहेत ते ठेवले, इस्त्री वगैरे. हा सिनोचा
स्कूलचा सेक्शन आहे सगळा, त्याच्यामध्ये बॅग वगैरे सगळं आहे. आणि इथे बघा ह्या ड्रॉवरमध्ये पिशव्या वगैरे ठेवल्यात. इथे रिमोट वगैरे, म्हणजे आता रिकामे केले तर बरं आहे, म्हणजे जास्त काय वाटत नाही. इथे अलमारी वगैरे जुलून घेतलेली आहे मी. फक्त वरचा सेक्शन आहे तो आता थोडासा क्लीन करायचा राहिला आहे. बाकी मला दाखवते. म्हणून एवढे दिवस मी काही लॉग बनवला नाही, कारण इथे हीच चाललेली माझी साफसफाई. शूट करताना जास्त जमत नव्हता मला करायला, म्हणून मी अशीच केली होती. माझी अलमारी पण झाली साड्यांची. यांची पण अलमारी जुळून ठेवलेली आहे. जे आता एकदा घातलेले आहेत ते कपडे असेच हँग केलेत. बाकीचे इस्त्रीचे ठेवलेले ते वगैरे जुळून ठेवलेले आहेत सगळं. त्यामुळे मी लॉग डेली टाकत नव्हती. तर आता कालो पटत असेल. इथे बिना लाईटीचा बघा सनलाईट कशी, म्हणजे आपली नॅचरल लाईटमध्ये बघा कसं हॉल दिसतंय. इथला पण सगळा मी क्लटर कमी केला. त्याच्यामुळे बघा मस्त आता मोकळा मोकळा वाटते. दरवाजा पण जरा उघडा ठेवला आहे, पाऊस नाही तर हवा पण आली पाहिजे. ते बघा अंगणा कसं धुतलं आहे तर मस्त वाटते. झाडं वगैरे मस्त झाली. इथे दिनेश सिंगचं घर बघा बहुतेक झालेलं आहे आता काम. सुरुवात म्हणजे खालचा फ्लोअर झालेला आहे, स्लॅब टाकतो त्यासाठी. आणि ताई संचं पण किती काम झालं आहे घराचा ते पण मी तुम्हाला दाखवेन. पण सध्या नाही, कारण त्यांचं फर्निचरचं चालू आहे. बरं एकदाच सर्व दाखवेन म्हणून मी थांबली, नाही तर कधीच दाखवलं असता. तर चला आता ते आल्यावर मी जेवून घेते. सिनो पण आता 1:30 वाजता येईल. आता मी सध्या TV बघत बसलेले आहे रूममध्ये. तरी सर्व आले का जेवून घेऊन. तर इथे मी बोंबील फ्राय करत ठेवले. आपला रवा आणि भाकरीचा पीठ लावला आहे आणि लसूण मी आताच टाकते आणि कढीपत्ता थोडासा टाकला आहे. आता आता इथे आपला सिनो आलेला आहे स्कूलमध्ये. आणि सिनोनी पेन बघा कसं 5 पेन आहेत का ते. आताच तो आलाय. आता त्याला फ्रेश वगैरे झाले. आता बॅग वगैरे ठेवते मी आणि जेवण वगैरे देते त्याला. तर इथे आता माझे पार्सल आले होते, तिथेच आणायला आलते मी. आता इथे शिंपल्या मी बॉईल करून घेते.
आता इथे मी शिंपल्या बनवायला घेतल्यात, त्यासाठी बघा या उकडून घेतल्यात शिंपल्या. त्याला तिसऱ्या पण घेतात काही ठिकाणी. आणि या शेंगा आणि साहित्य. तर इथे आता आपण कढईमध्ये पहिलं तेल घालू. तिथे आपलं तेल गरम झालं आहे. थोडंसं हिंग घालते. त्याच्यात घालू आपण कांदा आणि मिरची. आता कच्चा पण जाईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे. हा कांद्याचा बघा कच्चा पण गेलेला आहे. त्याच्यात आपण टोमॅटो आणि लसूण पण मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्या घरातले मसाले, धने पावडर आणि हळद. मी फर्स्ट टाइम बनवते म्हणून मला माहिती नाही कशा होती. बघा आता मस्त उकळ आलेलं आहे. इथे आता खोबरा टाकते. हा भाजून ठेवलेला मी खोबरा आणि भाजून वाटलेला आहे. दुसरा काय नाही त्याच्यात आहे, नुसता खोबरा. चला आता हे शिजत ठेवूया. 5 मिनटं झाले. दाखवून बघूया आपण. बघा मस्त. आता हा मी वरून चिकन मसाला टाकते आणि ते थोडी चिंच ॲड करते. चांगलं मिक्स करून घेते. शेंग बघूया पण शिजली का. शिजली. थोडासा आपण पाणी टाकूया. इथे बोंबील मी हळदीवर घेतले फ्राय करायला आणि बघू शकतो की किती तेल वापरले. तर इथे बघा आपले बोंबील फ्राय करून झालेले आहेत हळदीवर. आणि इथे हा आपला रस्सा तिसरीचा. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. आमचं जेवण रेडी आहे. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि मस्त झाल्या होत्या. तिसरीची रेसिपी म्हणजे तुम्हाला जर आवडली तर नक्की घरी अशी ट्राय करून बघा. खूप मस्त टेस्टी झाल्या होत्या. तर बघा आता मी किचनची पण क्लिनिंग वगैरे करून घेतली रात्री. तर आज दिवसभरात मी काय काय केलं हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर आजचा व्लॉग माझा जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.